हॅलो गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट लेक्चरला आपण इंट्रोडक्शन टू अनलिटिकल केमिस्ट्री याच्यामध्ये प्रॉब्लेम स्टडी करत होतो. तर त्यामध्ये प्रॉब्लेम नंबर 1 काय बघा, राऊंड ऑफ ईच ऑफ दी फॉलोइंग क्वांटिटीज टू 3 सिग्निफिकंट फिगर्स. 3 सिग्निफिकंट फिगरमध्ये आपल्याला राऊंड ऑफ करायचा. पहिल्या याच्यामध्ये 1.43 सेंटीमीटर क्यूब आहे. ह्याच्यामध्ये आता तिन्हीसुद्धा फिगर आपल्या सिग्निफिकंट आहेत. चल का, त्यामुळे हे ॲज इट इज येणार. ओके, इथं काय ना सेम 1.43 सेंटीमीटर क्यूब हे ॲज इट इज असणार. आणि इथंसुद्धा हा सायंटिफिक नोटेशनच्या फॉर्ममध्ये एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये इथंसुद्धा आपल्या 3 सिग्निफिकंट फिगर आहेतच ना. हे पण आपलं कसं येणार आहे, ॲज इट इज येणार. 458 × 10⁻² सेंटीमीटर हे ॲज इट इज येईल. त्यानंतर 643 सेंटीमीटर क्यूब आहे. हे कसं येणार, हे पण ॲज इट इज येणार ना. ओके, 643 सेंटीमीटर स्क्वेअर. त्यानंतर इथं बघा 0.039 मीटर आहे. हे कशा पद्धतीने येईल आपल्याला सांगा. ह्याचं 3 सिग्निफिकंट फिगर्स कशा होतील आपल्या. इथं बघा आता हा डेसिमल पॉईंट नंतर येणारा जो 0 आहे तो आपला सिग्निफिकंट फिगरमध्ये येणार नाही. तो डेसिमल पॉईंटची पोझिशन सांगत असतो. त्यामुळे इथं 10⁻⁻1 होईल. इथं 10⁻² काय होणार आहे, -2 होणार ना. आणि इथे घेतला तर 10⁻³ होणार आहे. म्हणजे आपल्याला किती घ्यावं लागेल इथं सांगा. बघा इथं 0 पॉईंट किती आपलं 039 मीटर आहे. इथे किती करावं, 3 सिग्निफिकंट फिगर्स घ्यायचे असतील तर आपल्याला 3.90 इंटू 10⁻² काय येणार आहे, -2 मीटर. डेसिमल पॉईंट आपण इकडं राईटला शिफ्ट करत असलं तर 10 पॉवर आपली निगेटिव्ह होत असते. जेवढ्या डिजिटनं आपण तो शिफ्ट करणार तेवढ्या डिजिटनं ती 10 पॉवर निगेटिव्ह होत असते. ओके, त्यानंतर इथं काय येणार आहे बघा, 6.398 इंटू 10⁻³ किलोमीटर आहे. 3 सिग्निफिकंट फिगर्स आपल्याला करायचे आहेत. तर इथं कसं येणार सांगा. तर लास्ट डिजिटला 8 आहे ना. चल का, त्यामुळे आपण किती करणार इथं सांगा. 1चे ॲडिशन करणार ना. लास्ट डिजिट 5 पेक्षा जास्त असेल तर राऊंड अप करायचं असेल तर आपण 1चे ॲडिशन करत असतो. त्यामुळे इथं डायरेक्ट आपण काय देणार आहे, 6.40 इंटू 10⁻² काय येणार आहे, -3 किलोमीटर. आणि ह्या ठिकाणी कसं होणार आहे राऊंड अप सांगा. इथं 3 सिग्निफिकंट फिगर डेसिमल पॉईंट इकडे शिफ्ट करणार ना आपण. हे काय येणार आहे 1.79 इंटू 10⁻² काय येणार आहे, -2 ग्रॅम. बरोबर ना. 1.79 10⁻² -2 ग्रॅम येणार. आता ह्यानंतर नेक्स्ट बघा, ह्याच्यामध्ये आणखी कसं येईल आपलं. इथं आता इथं बघा 10 पॉवर आहे. 3 सिग्निफिकंट फिगर घ्यायचे. आपल्याला काय येणार, इथं डेसिमल पॉईंट इथं शिफ्ट केला. डेसिमल पॉईंट आपला लेफ्टला येत असेल तर 10 पॉवर पॉझिटिव्ह होत असणार आहे. तर 10⁻+1 इथं 10⁻² काय येणार, +2 येणार ना. आणि ह्या एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये येऊन हा राऊंड अप होणार. ओके, 790 इंटू 10⁻² काय होणार आहे, 2 मीटर. ओके, त्यानंतर इथे कसं होणार आहे बघा, 42150 ह्याच्यामध्ये इथं 10⁻+1 +2 +3 चालेल का. त्यामुळे आपण काय घेणार सांगा, इथं 42.1 बरोबर. ओके, 3 सिग्निफिकंट फिगर ह्याच्यातले आपण घेणार आहे. ओके, इंटू काय येणार आहे 10⁻². ओके, 10⁻³ येणार. ओके, 10⁻1 10⁻² आणि इथं 10⁻³ येणार. परत इथं कसं येणार आहे, आयसाठी 3 सिग्निफिकंट फिगर. हे डायरेक्ट आपलं काय येणार आहे 650 चल का. लास्ट डिजिट 5 पेक्षा जास्त आहे, 1चे ॲडिशन करा डायरेक्ट. हे आपलं काय येणार आहे 650 येणार. ओके, त्यानंतर इथं बघा कसं येणार आहे. त्यामध्ये 3 सिग्निफिकंट फिगर्स आहेत. तर 10⁻+1 +2 +3 +4 +5 +6 आणि इथे +7. त्यामुळे आपण हे डायरेक्ट काय करूया 2.36 करूया ना. 10⁻7 mm बरोबर आहे ना. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा इथं आता
डेसिमल पॉईंट आता राईटला जाणार, 10 पॉवर निगेटिव्ह होणार. इथं 10⁻⁻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 ⁻
किती होईल बघा, 3च सिग्निफिकंट फिगर्स आपल्याला करायचं. म्हणजे हे किती करावं लागेल आपल्याला, 10⁻⁻1 -2 -3. ओके, इथं हे जर आपण घेतलं 4.19 इंटू 10 काय ना आपलं इथं -3 ना. लास्ट डिजिटमध्ये 9 आहे तर आपण राऊंडअपला काय येणार आहे, 1चे ॲडिशन करणार. डायरेक्ट आपलं हे काय येणार आहे 4.2 इंटू 10⁻³ kg. ओके, लक्षात ना. काय अशा पद्धतीनं हा आपला राऊंडअपचा प्रॉब्लेम आहे 3 सिग्निफिकंट फिगरमध्ये. अंडरस्टँड. ओके, तर हा प्रॉब्लेम झालेला आहे. तर नेक्स्ट आपण घेणार आहे याच्यामध्ये तर क्वेश्चन नंबर 2 काय बघा आपला, 1.000 ml sample of acetone, a common solvent used as a paint remover, was placed in a small bottle whose mass was known to be 38.0015 gram. The following values were obtained: 38.7798 gram, 38.7795 gram and 38.7801 gram. How would you characterize the precision and accuracy of this measurement if the actual mass of the acetone was 0.7791 gram? ओके, आता ह्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे बघा. हाऊ वुड यू कॅरेक्टराइज, हाऊ वुड यू कॅरेक्टराइज म्हणजेच काय, आपण फाइंड आउट कसं करणार, प्रिसिजन अँड ॲक्युरसी आपल्याला फाइंड आउट करायचं. चल का, ह्या 2 क्वांटिटी आपल्याला काढायचं. आता लक्षात घ्या, प्रिसिजन आपण कुठल्या टर्ममध्ये एक्सप्रेस करत असतो. प्रिसिजन आपण डेव्हिएशनच्या फॉर्ममध्ये सांगत असतो. 2 टाईपच्या डेव्हिएशन असतात. कुठल्या 2 टाईपच्या डेव्हिएशन, ॲब्सोल्यूट डेव्हिएशन आणि रिलेटिव्ह डेव्हिएशनच्या फॉर्ममध्ये आपण प्रिसिजन एक्सप्रेस करत असतो आणि ती पर्सेंटेजमध्ये असते. आणि त्यानंतर ॲक्युरसी आपण 2 एररमध्ये सांगत असतो. ॲक्युरसी आपण एररच्या फॉर्ममध्ये सांगत असतो. आता एरर कुठले असतात, ॲब्सोल्यूट एरर आणि रिलेटिव्ह एरर. ओके, त्यांच्यामध्ये आपण सांगत असणार आहे. आता सुरुवातीला ॲब्सोल्यूट एरर काढण्याचा फॉर्म्युला काय आपला, ॲब्सोल्यूट एरर इज इक्वल टू ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू, बरोबर आहे ना. आणि रिलेटिव्ह एरर म्हणजेच काय, रिलेटिव्ह एरर म्हणजेच काय, ऑब्झर्व्ड एरर डिवाइड बाय ट्रू व्हॅल्यू इंटू 100%. चल का, ह्याच्यानुसार आपण रिलेटिव्ह एरर काढत असतो. आणि नेक्स्ट आपलं प्रिसिजनमध्ये ॲब्सोल्यूट डेव्हिएशन कसं करतो आपण, ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस मीन नसतो ना, ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस मीन. ओके, आणि रिलेटिव्ह डेव्हिएशन कसं करतो आपण, मीन ॲब्सोल्यूट डेव्हिएशन डिवाइड बाय मीन काय येणार आहे. ओके, मीन ॲब्सोल्यूट डेव्हिएशन डिवाइड बाय मीन अरिथमॅटिक मीन ऑफ ऑल ॲब्सोल्यूट डेव्हिएशन इंटू 100%. ओके, याच्यानुसार आपण प्रिसिजन आणि ॲक्युरसी काढणार आहे. आता आपल्या प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे काय, याच्यामध्ये इथं लास्टला काय म्हणलं आहे बघा, इफ द ॲक्च्युअल मास ऑफ द ॲसिटोन वॉज 0.7791 ग्रॅम. ॲक्च्युअल मास म्हणजे काय असणार आहे, ट्रू व्हॅल्यू असताना. लक्षात घ्या, ट्रू व्हॅल्यूची डेफिनेशनच आपली काय, आपली एम ऑफ एनी मेजरमेंट टू ऑब्टेन करेक्ट व्हॅल्यू इज कॉल्ड अ ट्रू व्हॅल्यू. चल का, कुठल्याही एक्सपेरिमेंटचा एम करेक्ट व्हॅल्यू फाइंड आउट करणे असतो. त्या करेक्टेड व्हॅल्यूलाच आपण काय म्हणत असतो, ट्रू व्हॅल्यू असं म्हणत असतो. आता इथं आपल्याला ॲक्च्युअल मास म्हणजे ॲक्च्युअल व्हॅल्यूलाच आपण काय म्हणत असतो, ट्रू व्हॅल्यू असं म्हणत असतो. पण ट्रू व्हॅल्यू किती दिली आपल्याला, 0.7791 ग्रॅम ही आपल्याला ॲसिटोनची ॲक्च्युअल व्हॅल्यू दिलेलं आहे. आता लक्षात घ्या, मग इथं लिहू शकतो आपण ॲक्च्युअल व्हॅल्यू हे किती आपली इथं दिले आपल्याला. ॲक्च्युअल मास म्हणजेच ॲक्च्युअल व्हॅल्यू दिली आपल्याला 0.7791 ग्रॅम हे आपल्याला ॲक्च्युअल व्हॅल्यू दिलं आहे ॲसिटोनसाठी. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यानंतर गिव्हनमध्ये चल का ॲक्च्युअल व्हॅल्यू आपल्याला दिलं आहे इथं 0.7791 दिलं आहे. आणखी काय दिलं आहे आपल्याला बघा, त्यामध्ये आपल्याला ही बॉटल दिलं आहे. बॉटलमध्ये ॲसिटोन टाकलेलं आहे. बॉटल स्मॉल बॉटल हुज मास वॉज नोन टू बी. बॉटलचं मास आपलं फिक्स आहे. किती आहे बॉटलचं मास, 38.0015 ग्रॅम आहे.
मग त्या बॉटलमध्ये आपण जर ॲसिटोन टाकलं तर वेट आपलं हे वाढणार आहे. 38.7798 एकदा होणार, एका वेळेला आपण मेजर केलं 37.779 ग्रॅम 95 ग्रॅम आणि एका वेळेला 38.780. हे आपले प्रिसिजन आपल्याला काढायचं आहे. प्रिसिजन म्हणजे काय असं असणार आहे, मल्टिपल रिडिंग ऑफ दी सेम क्वांटिटी इज टेकन. ओके, एकाच क्वांटिटीचे आपण मल्टिपल रिडिंग घेतले तर तुम्हाला काय होत असतं, मोस्ट करेक्टेड व्हॅल्यू मिळत असते आणि त्या मोस्ट करेक्टेड व्हॅल्यूलाच आपण काय म्हणत असतो, प्रिसिजन असं म्हणत असतो. चल का, आता लक्षात घ्या. इथं बघा ॲक्च्युअल व्हॅल्यू तर आपल्याला मिळालं आहे. ॲक्च्युअल मास ऑफ ॲसिटोन म्हणजेच ॲक्च्युअल व्हॅल्यू ती किती आपली 0.7791 ग्रॅम आहे. आता मग मास ऑफ आपल्याला बॉटलचं दिलेलं आहे. मास ऑफ बॉटल ही किती दिलं आपल्याला 38.0015 ग्रॅम हे आपल्याला दिलेलं आहे. लक्षात आहे ना. त्यानंतर मास ऑफ ॲसिटोन प्लस बॉटल ही दोन्ही कंबाईन करून आपल्याला दिलेलं आहे. ओके, मास ऑफ ॲसिटोन प्लस बॉटल. ॲसिटोन आणि बॉटलचं दोघांचे मिळून मास आपल्याला दिलं आहे फर्स्ट सॅम्पलसाठी. पहिल्या सॅम्पलसाठी दिले, लक्षात घ्या. ओके, सॅम्पल फर्स्टसाठी हे पहिलं किती आपल्याला 38.7798 ग्रॅम हे तुम्हाला दिलं आहे. त्यानंतर बघा मास ऑफ ॲसिटोन प्लस बॉटल सेकंड सॅम्पलसाठी, सेकंड रिडिंगसाठी किती आपलं 38.7795 ग्रॅम हे दिलेलं आहे. आणि सॅम्पल थर्डसाठी थर्ड रिडिंग आहे मास ऑफ ॲसिटोन प्लस बॉटल हे आपल्याला किती दिले रे 38.7801 ग्रॅम दिलेलं आहे आपल्याला. बरोबर आहे. 38.7801 ग्रॅम हे आपल्याला दिलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे त्यांनी प्रिसिजन अँड ॲक्युरसी काढायचं आपल्याला. प्रिसिजन काढायचं आहे म्हणजेच काय काढायचं आपल्याला ॲब्सोल्यूट डेविएशन हे फाइंड आउट करायचं आणि रिलेटिव्ह डेविएशन. ओके, ॲब्सोल्यूट डेविएशन आणि रिलेटिव्ह डेविएशन आपल्याला फाइंड आउट करायचं. आणि दुसरं आपल्याला ॲक्युरसी काढायला सांगितलं आहे. ॲक्युरसी, तर ॲक्युरसी म्हणजे काय असणार आहे आपलं, ॲक्युरसीमध्ये एरर असतात. ॲक्युरसी एररच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करत असतो आपण. जेवढी एरर स्मॉल असताना तेवढी ॲक्युरसी जास्त असणार आहे. आता मग इथं ॲब्सोल्यूट एरर आणि रिलेटिव्ह एरर आपण काढणार आहे. ओके, ॲब्सोल्यूट एरर अँड रिलेटिव्ह एरर ॲक्युरसीमध्ये. आता लक्षात घ्या ह्याच्यामध्ये मास ऑफ बॉटल प्लस ॲसिटोन आपल्याला दिलेला आहे. 3 वेगवेगळ्या रिडिंगसाठी आपल्याला दिलेलं आहे. आता ह्यामधील फक्त बॉटलचं वेट किती आहे आपलं 38.0015 आहे. ते वेट आपण इथं मायनस करूया. ओके, त्यावेळी तुम्हाला प्युअर ॲसिटोनचं वेट मिळेल. चल का, बॉटल प्लस ॲसिटोन हे 3 वेट आपल्याला दिलेले आहेत. मग हे मायनस केलं तर आपल्याला फक्त कशाचं मिळालं, ॲसिटोनचं वेट मिळणार आहे. आता मग ह्या तिघांच्यासाठी आपण वेट ऑफ ॲसिटोन करूया. वेट ऑफ ॲसिटोन इथं आता वेट ऑफ ॲसिटोन फर्स्ट सॅम्पलसाठी, पहिल्या सॅम्पलसाठी ॲसिटोनचं वेट आपलं किती येणार बघा 38.7795
98 मायनस वेट ऑफ ॲसिटोन. ॲक्च्युअल व्हॅल्यू किती आपल्या ॲसिटोनसाठी? इफ द ॲक्च्युअल मास ऑफ ॲसिटोन किती आहे? 0.7791 आहे ना. ते आपण इथं मायनस करूया. मायनस केल्यावरती आपला वेट किती येणार आहे बघा ह्याच्यामध्ये. 38.7798 मधील बॉटलचं वेट किती आपलं? ते ॲक्च्युअल मास एवढं, ही ट्री व्हॅल्यू ही नको घ्यायला. इथं काय करूया आपण, बॉटलचं मास आपलं 38.0015 आहे. हे काय करूया, ह्या फर्स्ट सॅम्पलमधून मायनस करूया, तेवढे आपल्या ॲसिटोनचं वेट मिळेल ना किती आहे ते. आता हे किती येणार आहे हे आपलं इथं लिहूया एकदा. वेट ऑफ बॉटल, वेट ऑफ ॲसिटोन प्लस बॉटल मायनस काय करूया आपण, वेट ऑफ ॲसिटोन प्लस बॉटल मायनस काय येणार आहे, वेट ऑफ ॲसिटोन, बरोबर ना, मायनस वेट ऑफ ॲसिटोन. ओके. आता इथं वेट ऑफ ॲसिटोन प्लस बॉटल फर्स्ट सॅम्पलसाठी किती आहे आपलं, 38.7798 मायनस वेट ऑफ ॲसिटोन, वेट ऑफ बॉटल म्हणायला पाहिजे आपण, वेट ऑफ बॉटल इथं हे तुम्हाला वेट ऑफ ॲसिटोन मिळेल. बॉटलचं वेट 38.0015 आहे. हे तुम्हाला मिळेल. आता याची व्हॅल्यू आपली किती मिळणार बघा इथं, 0.7783 मिळणार. चल काय, हे फर्स्ट सॅम्पलसाठी झालं. तसंच वेट ऑफ ॲसिटोन फॉर सेकंड सॅम्पल, ओके, सेकंड रिडिंगसाठी सेम. आता वेट ऑफ ॲसिटोन प्लस बॉटल सेकंड सॅम्पलसाठी किती आहे आपलं, 38.7795 आहे. मायनस वेट ऑफ बॉटल किती आपलं सेम 38.0015. ह्याचं ॲन्सर आपल्याला मिळणार आहे 0.7780 चल का ग्रॅम, हे आपल्याला एवढे मिळणार आहे. आणि त्यानंतर थर्ड सॅम्पलसाठी वेट ऑफ ॲसिटोन थर्ड सॅम्पलसाठी सेम फॉर्म्युला, वेट ऑफ ॲसिटोन प्लस बॉटल किती आहे थर्ड सॅम्पलसाठी, हां 38.7801 नंतर मायनस 38.0015. ओके. इथं जे ॲन्सर आपल्याला मिळणार आहे ते बघा इथं 0.7786 ग्रॅम. चल का अशा पद्धतीने आपल्याला इथे मिळणार आहे. लक्षात ही फक्त वेट ऑफ ॲसिटोन 3 सॅम्पल्स रिडिंगमध्ये आपल्याला मिळालं आहे. 3 रिडिंगसाठी वेट ऑफ ॲसिटोन आपण काढलेलं आहे. आता मग आपल्याला फाइंड आउट काय करायचं, सुरुवातीला ॲक्युरसी काढल्याशिवाय प्रिसिजन काढता येणार नाही चल का. त्यासाठी ॲक्युरसी सुरुवातीला आपण काढणार आहे. आता ॲक्युरसी काढत असताना काय करणार आहे, ॲब्सोल्यूट एरर काढणार, नंतर रिलेटिव्ह एरर काढणार आहे. तर ॲब्सोल्यूट एरर इज इक्वल टू फॉर्म्युला काय आपला, ॲब्सोल्यूट एररचा फॉर्म्युला काय रे, ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू ना. आता ऑब्झर्व्ड व्हॅल्यू किती येणार आहे हे आपण आता ऑब्झर्व्ड व्हॅल्यू 3 सॅम्पलसाठी तुम्हाला मिळालेत. पहिल्या सॅम्पलचे ऑब्झर्व्ड व्हॅल्यू किती आहे 0.7783, दुसऱ्या सॅम्पलचे 0.7780 आणि तिसऱ्या सॅम्पलची किती आहे 7786 आहे. आता 3 सॅम्पलची ऑब्झर्व्ड व्हॅल्यू आपल्याला इथे डिफरंट आहे. मग ह्याचा मीन घ्यावा लागेल ना आपल्याला चल का. ऑब्झर्व्ड व्हॅल्यूचा मीन घ्यावा लागेल, मग त्याच्यामधूनच आपल्याला काय करावं लागेल, ट्री व्हॅल्यू मायनस करावं लागेल. त्यावेळी आपल्याला काय मिळणार आहे, मीन ऑफ ॲब्सोल्यूट एरर मिळणार आहे चल का. आता बघा त्या साईडचा आता मी रब करतो इथं, इथं पण लक्षात आहे ना. ओके. आता बघा याच्यामध्ये
ॲब्सोल्यूट एरर इज इक्वल टू काय येणार आहे, ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस ट्री व्हॅल्यू. ओके, ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस ट्री व्हॅल्यू येणार आहे. आता लक्षात घ्या, ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस ट्री व्हॅल्यू हे आपल्याला कसं मिळेल बघा. याच्यामध्ये ऑब्झर्व्ड व्हॅल्यू किती आहे पहिल्या सॅम्पलसाठी 0.7783 मायनस ट्री व्हॅल्यू किती आहे, ट्री व्हॅल्यू आपण घेतलेली आहे इथं आहे बघा 0.7791. हे आपण करायचं आहे. हे किती येणार सांगा बघा. याच्यामध्ये मायनसमध्ये येणार ना, हे 0.00 येणार ना. इथं बघा 3 किती येणार टोटल 0.3 येणार ना, नाही 0.83 आणि हे 0.8 येणार. हां 0.008. ओके, हे आपल्या इथे मिळेल ना. अजून एक असेल बरोबर आहे ना. हां कशामध्ये 0.7783 मायनस 0.7791 आहे ना आपले व्हॅल्यू. हे 0.008 येणार ना. आणखी एक 0 आहे ना इथं. आता 11 आणि 3 इथं 8 झालं. परत इथं हां बरोबर 0.0008 येणार. ही आपली ॲब्सोल्यूट एरर आली मायनस पहिल्या सॅम्पलसाठी आली ना. आता मग सेकंड सॅम्पलसाठी घेऊया आपण ॲब्सोल्यूट एरर. सेकंड सॅम्पलला कसं येणार आहे, सेम फॉर्म्युला ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू. ऑब्झर्व्ड व्हॅल्यू किती आहे सेकंड सॅम्पलची आपली बघा. आता परत फॉर्म्युला लिहित नाही मी, ॲज इट इज लिहितो. 0.7780 मायनस ट्री व्हॅल्यू आपली फिक्स किती 7791. ओके, हे आपलं कसं येणार बघा. याच्यामध्ये आता इथे किती येणार आहे 0.00 हां मायनस. ओके, ही एवढी येणार आहे आपली बरोबर ना. त्यानंतर थर्ड सॅम्पलसाठी आता थर्ड रिडिंगसाठी ॲब्सोल्यूट एरर ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू. ऑब्झर्व्ड व्हॅल्यू किती आहे थर्ड सॅम्पलला 0.7786 मायनस 0.7791. हे किती आलं बघा 0.05 ना. ओके, आता ह्या 3 ॲब्सोल्यूट एरर आपल्याला मिळालेले आहेत. आता ह्या सगळ्या ॲब्सोल्यूट एररचा आपण मीन घेणार आहे. चल का, सगळ्या ॲब्सोल्यूट एररचा मीन घेणार. किती येतोय बघायचा. मीन ऑफ ॲब्सोल्यूट एरर. ओके, कारण का ॲब्सोल्यूट एररचा मीन घेतल्याशिवाय आपल्याला काय करता येणार नाही, रिलेटिव्ह एरर काढता येणार नाही. चल का, रिलेटिव्ह एररचा फॉर्म्युला काय आहे आपला ॲब्सोल्यूट एरर डिवायडेड बाय ट्रू व्हॅल्यू इंटू 100%. असंच आहे ना. बघा आता मीन ऑफ ॲब्सोल्यूट डेविएशन ॲब्सोल्यूट एरर हा कसा येणार आहे 0.008. तर काही मायनस प्लस सिम्बॉल इथे गेस नाही एररमध्ये. आता कुठं 0.008 हां इथे ना प्लस 0.0011 प्लस 0.005 ना. झिरो 0.005 डिवाइड बाय काय नाही तर 3 आहे ना.
साईन वापरायचं नाही, मीन काढताना साईन वापरायचं नाही. एरर आपण इथं निगेटिव्हमध्ये ना, एरर आपण प्लस मायनस सांगू शकतो. आपलं जे मेन रिडिंग आहे त्याच्यामध्ये प्लसनं सुद्धा क्वांटिटी तेवढी वाढू शकते, मायनससुद्धा तेवढी वाढू शकते. मीन काढताना साईन घ्यायचं नाही, चालेल का? हे लक्षात ठेवा. आता मग ह्याचे किती आलं बघा, हे टोटल याचा मीन जो आपल्याला मिळणार आहे ते 0.008 असेल, बरोबर आहे ना? तेवढाच येतोय का बघा जरा. मीन 0.08 येणार नाही, किती येणार बघा जरा. 0.00 येणार ना? नाही 000 येणार, 000 येणार ना. 0.008 येणार, चल का? एवढा आपला मीन येणार आहे. मीन ॲब्सोल्यूट एरर, आपली एवढी ॲब्सोल्यूट एरर आली लक्षात घ्या. आता ॲब्सोल्यूट एरर मिळाले आपल्याला. आता आपण काय करणार आहे, त्यानंतर रिलेटिव्ह एरर काढणार आहे. ही ॲब्सोल्यूट एरर मिळाली तुम्हाला, चल का? किती आली? 0.008 आले, चल का? आता त्यानंतर बघा इथं सिम्बॉल मायनस लिहा, चल का? शेवटी सिम्बॉल मायनस लिहायचं, मीन काढताना सिम्बॉल वापरून काढायचं नाही. तर त्यानंतर बघा रिलेटिव्ह एरर इज इक्वल टू फॉर्म्युला आपण घेणार आहे. काय फॉर्म्युला आहे रिलेटिव्ह एरर इज इक्वल टू आपला? काय येणार आहे रिलेटिव्ह एरर? आता ही ॲब्सोल्यूट एरर झाली, ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू. आता रिलेटिव्ह एरर काढणार आहे आपण. कसं येणार सांगा? फॉर्म्युला काय आपला? रिलेटिव्ह एरर इज इक्वल टू काय होता? ॲब्सोल्यूट एरर डिवाइड बाय ट्रू व्हॅल्यू इंटू 100%. ॲब्सोल्यूट एरर डिवाइड बाय काय आपलं? ट्रू व्हॅल्यू ना, इंटू 100%. आपण रिलेटिव्ह एरर पर्सेंटेजमध्ये सांगत असतो, चल काय? रिलेटिव्ह एरर पर्सेंटेजमध्ये एक्सप्रेस करायचं असते. आता मग ॲब्सोल्यूट एरर किती आले? 0.008 डिवाइड बाय ट्रू व्हॅल्यू. ट्रू व्हॅल्यू किती आपली? ॲक्च्युअल मास माय ट्रू व्हॅल्यू 0.7791 इंटू 100%. तर ह्याचं सिम्प्लिफिकेशन आपल्याला करायचं आहे. तर हे जे सिम्प्लिफिकेशन आपलं आहे ते किती आहे बघा, ह्याच्यामध्ये 0.1027. तर मायनस सिम्बॉल जर ठेवलं, मायनस 0.1027, चल का? एवढी आपली पर्सेंट आली, चल का? एवढी पर्सेंटेज आपली रिलेटिव्ह एरर आली, लक्षात का? अंडरस्टँड? आता ह्यानंतर ह्याच्यावरून आपण आता ॲक्युरसी कसं सांगू शकणार आहे पर्सेंटेजमध्ये? ॲक्युरसी 0.1027% ही आपली ॲक्युरसी आली, चल का? ओके, ॲक्युरसी ऑफ दी मेजरमेंट. ओके, ही एवढी आपली ॲक्युरसी आली. आता ह्याच्यानंतर नेक्स्ट बघा आपल्याला काय काढायचं रे? आता ॲक्युरसी काढली, त्यानंतर काय काढायचं आहे? प्रिसिजन काढायचं ना. प्रिसिजनमध्ये कोण असणार आहे? दोन टाईपच्या प्रिसिजन. एक प्रिसिजन आपण डेव्हिएशनमध्ये सांगत असतो, एक ॲब्सोल्यूट डेव्हिएशन आणि दुसरं रिलेटिव्ह डेव्हिएशन, चल का? तर ते आपण काढणार आहे. इथंपर्यंत लक्षात आहे ना प्रॉब्लेम? ओके, आता नेक्स्ट बघा बघा ॲब्सोल्यूट डेव्हिएशन. ॲब्सोल्यूट डेव्हिएशन इज इक्वल टू काय फॉर्म्युला रे? ॲब्सोल्यूट डेव्हिएशनचा फॉर्म्युला काय आहे? सांगा, फॉर्म्युला सांगा, आहे तुमच्या बुकमध्ये. ॲब्सोल्यूट डेव्हिएशन इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? ॲब्सोल्यूट डेव्हिएशन ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस मीन, बरोबर ना? ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस मीन. ओके, हा आपला फॉर्म्युला आहे. आता ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस मीन, आपल्या ज्या ऑब्झर्व्ड व्हॅल्यू आहेत ते किती आले सांगा? ऑब्झर्व्ड व्हॅल्यू किती आले आहेत आपल्या? ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस मीन काढणार ना. मीन आपण काढलेलं होतं, किती आलं आपला? 0.008 ना. आता ऑब्झर्व्ड व्हॅल्यू सांगा पहिल्या सॅम्पलसाठी. आता
ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस मीन फर्स्ट सॅम्पल. पहिल्या सॅम्पलसाठी किती आता ॲब्सोल्यूट डेविएशन फर्स्ट सॅम्पलसाठी घेऊ आपण पहिल्या रिडिंगसाठी. किती आली आपली ऑब्झर्व्ड व्हॅल्यू 0.7783 मायनस मीन सांगा. हे किती होते बघा याचं सिम्प्लिफिकेशन. हां आणखी एक 0 अप्लाय. हे किती येणार बघा याच्यामध्ये. आता रीडिंग 1 साठी 0.7783, सेकंडसाठी 0.7780, थर्डसाठी 0.7786 आहे. मीन व्हॅल्यूज ऑफ वेट ऑफ ॲसिटोन किती आलं तर आपलं ॲसिटोनचा मीन व्हॅल्यू घ्यायचं आपलं ॲसिटोनचं वेटची मीन ॲब्सोल्यूट डेविएशन ॲसिटोन 83. ऑब्झर्व्ड व्हॅल्यू एकदाच आपण घेतले किती येते बघायचं 0.775 येणार ना. ॲब्सोल्यूट डेविएशन तर हे डेविएशन ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस मीन आहे. मीन तर आपला एवढा आलेला आहे 0.7783. वेट ऑफ ॲसिटोन मीन व्हॅल्यूज ऑफ वेट ऑफ ॲसिटोन. पहिले आता मीन व्हॅल्यू वेट ऑफ ॲसिटोनचाच घेऊया. ॲब्सोल्यूट डेविएशनचा मीन नको. बघा इथं ॲब्सोल्यूट डेविएशन इज इक्वल टू ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस मीन आहे. पहिली जी आपली ऑब्झर्व्ड व्हॅल्यू आहे ती आपली 0.7783 तर आहे. आता त्यानंतर मीन व्हॅल्यूज ऑफ वेट ऑफ ॲसिटोन आपल्याला घ्यावं लागेल. वेट ऑफ ॲसिटोनचे मीन व्हॅल्यू किती आपण काढलेली होती काढली नाही ती आपण वेट ऑफ ॲसिटोनचा मीन घेतलेला नाही. त्याचा मीन घेऊयात आपण. मीन ऑफ वेट ऑफ ॲसिटोन आपण एररचा मीन घेतला आहे ना एररचा नको. आता तो किती येते बघायला पाहिजे. मीन ऑफ वेट ऑफ ॲसिटोन तो एवढाच येईल असं वाटतं. किती आपलं पहिले किती दिलं सॅम्पलचं वेट आपण काढलेलं आहे ॲसिटोनचं सांगा बघूया. 7783 प्लस 80 प्लस 0.86 ना डिवाइड बाय 3 हे करायचं आपलं. हे एवढंच येईल असं वाटतं 7783 चाल का एवढंच येतोय ना. ओके हे मीन वेट आलं आपलं लक्षात. आता ही पहिल्या सॅम्पलसाठी दुसऱ्या सॅम्पलसाठी आणि तिसऱ्या सॅम्पलसाठी आपण घ्यायचं आता डेविएशन काढण्यासाठी. ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस मीन ऑफ वेट ऑफ ॲसिटोन किती आलं आपलं. आता हे मीन काढलेलं आपण 0.7783. आता ह्याचे किती येते बघा 0.00 येणार सगळं बरोबर आहे ना. 30 मायनस होणार ना त्यात. आता ॲब्सोल्यूट डेविएशन सेकंड रिडिंगसाठी हे पहिलं रिडिंग झालं. ॲब्सोल्यूट डेविएशन सेकंड रिडिंगसाठी आता सेकंड रिडिंग आपलं किती आहे बघा ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस मीन सेम फॉर्म्युला. ऑब्झर्व्ड व्हॅल्यू किती घेणार आता 7780 सेकंड सॅम्पलचं मायनस मीन सेम. इथं आता हे मायनसमध्ये येणार आन्सर. मायनस किती येणार सांगा 003 ना बरोबर ना. या अशा 3 डेविएशन येणार. ओके त्यानंतर थर्ड रिडिंगसाठी आता ॲब्सोल्यूट डेविएशन. ॲब्सोल्यूट डेविएशन थर्ड रिडिंगसाठी कसं येणार आहे बघा याच्यामध्ये मायनस. ओके हे किती येणार आपलं 00 बरोबर ना. ओके अशा पद्धतीने हे आपलं आलेलं आहे. मग आपल्याला इथं मीन काढायचं आपल्याला मीन ॲब्सोल्यूट डेविएशन कारण का आता
ही ॲब्सोल्यूट डेविएशन तर तुम्हाला मिळालेलं आहे. ॲब्सोल्यूट डेविएशन आता कसं सांगू शकतो आपण, इथं प्लस आहे ना, इथं व्हॅल्यू कसं आहे, इथं मी ॲब्सोल्यूट डेविएशन कसं आलं आहे 0.007 पहिल्या रिडिंगसाठी 0.00, सेकंड रिडिंगसाठी कसं आहे -0.0003 आहे आणि इथं प्लस आहे ना, काय सिम्बॉल आहे प्लस आहे, तर 0003 आहे ना. म्हणजे आता ॲब्सोल्यूट डेविएशन आपण कसं सांगू शकतो रे, प्लस मायनस 0.003 ना, बरं आहे की नाही. ओके, ॲब्सोल्यूट डेविएशन हे आपलं किती आलं, प्लस मायनस 0.003 झालं, बरोबर ना, बरोबर आहे की नाही. तर पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह, पॉझिटिव्ह व्हॅल्यू पण तेवढीच आहे, निगेटिव्ह पण तेवढीच आहे. प्लस मायनस हे आपलं डेविएशन असेल, एवढ्या क्वांटिटीमधून ते प्लस होईल किंवा मायनस होईल. आता मग रिलेटिव्ह डेविएशनचा फॉर्म्युला काय रे आपला, इथं ॲब्सोल्यूट डेविएशन तर तुम्हाला मिळालं, काय सांगा, मीन ॲब्सोल्यूट डेविएशन डिवाइड बाय मीन इंटू 100. आता मीन आपण घेणार आहे, तो कोणाचा अरिथमॅटिक मीन घेणार आहे, ॲसिटोनचा आपण काढलेला आहे 0.778. ओके, आता मग इथं आता मी लिहितो. ओके, आता त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ॲब्सोल्यूट डेविएशनचा मीन घ्यावा लागेल ना, चल का, तो एवढाच येणार आहे, चल का. बघा इथं मीन ऑफ ॲब्सोल्यूट डेविएशन, ॲब्सोल्यूट डेविएशनचा मीन घ्यायचं, किती आहे आपलं बघा 0.000, चल का. किती आला बघा आपलं, पहिला 0.000 आहे प्लस 0.003 आहे प्लस सेम आहे ना, ओके, डिवायडेड बाय 3 ना, किती आलं आपलं हे हां बरोबर 0.002 आहे ना. हे आपलं काय आलं, मीन ॲब्सोल्यूट डेविएशन. आता हे मीन ॲब्सोल्यूट डेविएशन कसं येणार आहे, प्लस मायनस ना, ह्याची व्हॅल्यू प्लस होती, ह्याची मायनस होती, प्लस मायनस हे 0.002 आलं, हे मीन ॲब्सोल्यूट डेविएशन झालं. आता आपल्याला काय काढायचं आहे, रिलेटिव्ह डेविएशन काढायचं. रिलेटिव्ह डेविएशन, तर रिलेटिव्ह डेविएशनचा फॉर्म्युला काय आपला, रिलेटिव्ह डेविएशन ही पर्सेंटेजमध्ये आपण सांगत असतो. मीन ॲब्सोल्यूट डेविएशन मीन ॲब्सोल्यूट डेविएशन डिवाइड बाय मीन इंटू 100 ना %. ओके, हा आपला फॉर्म्युला आहे. मग आता मीन ॲब्सोल्यूट डेविएशनची व्हॅल्यू आपली आलेली आहे 0.002 डिवाइड बाय मीन ऑफ वेट ऑफ ॲसिटोन, तो किती आपला 883 इंटू 100%. ओके, ही व्हॅल्यू आपल्याला किती मिळते बघा, ह्याच्यामध्ये 0.0257 % एवढं आपलं रिलेटिव्ह डेविएशन आलं. आपली ॲक्युरसी किती आली, मग सॉरी प्रिसिजन किती आली 0.027%. चल का, हे आपण इथे लिहू शकतो. ॲक्युरसी आपली काय आली, सॉरी प्रिसिजन किती आली आपली 0.0257%. एवढी आपली प्रिसिजन आली, लक्षात आलं का. अशा पद्धतीनं हा आपला प्रॉब्लेम आहे. ओके, लक्षात येईल सगळ्यांना कसं काढायचं ते, प्रॉब्लेममध्ये सगळं कवर झालं आहे. चला कसं काढायचं ते. ओके.
लक्षात ना, ॲक्युरसी आणि प्रिसिजन ह्या पद्धतीने काढायचं. आता त्यानंतर आता नेक्स्ट प्रॉब्लेम आहे आपल्या याच्यामध्ये. आता पुढचे जे प्रॉब्लेम्स आहेत आता ते आपले मोलर मास कसे काढायचे आणि इम्पेरिकल मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा फाइंड आउट करायचा. तर त्यातले शेवटचे 2 प्रॉब्लेम जे आहेत ते आपले स्टॅच्यूमेट्रीवरचे आहेत. लास्टचे आपले कुठले, हां, यू आणि व्ही स्टॅच्यूमेट्रीचे आहेत, ते नंतर घेऊन आपण. तर सुरुवातीला आता पहिले ह्यातले कुठले घेणार आपण, हां ती घेणार की ते नंतर घेणार, इम्पेरिकल मॉलिक्युलर फॉर्म्युला झाल्यावर घेणार. तर सुरुवातीला आता कुठले घेणार, प्रॉब्लेम नंबर डी पासून आपले एमपर्यंतचे ते आपले राहिले होते ना, डी टू एम घेणार आणि लास्टला यू आणि व्ही घेणार. प्रॉब्लेम नंबर 3 काय बघा, युअर लॅबोरेटरी पार्टनर वॉज गिवन द टास्क ऑफ मेजरिंग लेंथ अ बॉक्स अप्रॉक्सिमेट 5 सेंटीमीटरचा तो बॉक्स आहे, ॲज ॲक्युरेटली ॲज पॉसिबल यूजिंग मीटर स्टिक ग्रॅज्युएटेड इन मिलीमीटर्स. ही सप्लाइड यू विथ द फॉलोइंग मेजरमेंट्स 12.65 सेंटीमीटर, 12.6 सेंटीमीटर, 12.65 सेंटीमीटर, 12.6665 आणि 1 to 6.55 मिलीमीटर, 12 सेंटीमीटर. आपल्याला विचारलं काय, स्टेट विच ऑफ दी मेजरमेंट वुड यू ॲक्सेप्ट गिविंग द रिझन आणि गिव युअर रिझन फॉर रिजेक्टिंग ईच ऑफ द अदर्स. कुठलं ह्यातलं रीडिंग तुम्ही ॲक्सेप्ट करणार आहे आणि का करणार आहे आणि बाकीचे सगळे रीडिंग रिजेक्ट का करणार आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. तुम्ही आता लॅबोरेटरीमध्ये तुमचा एक पार्टनर आहे, त्यानं आपल्याला 5 सेंटीमीटरचा बॉक्स तुम्हाला दिला आहे, 5 इंचचा बॉक्स आहे अप्रॉक्सिमेट, त्यांनी 5 इंचचा बॉक्स आहे म्हणून सांगितलं. मग 5 इंचच्या बॉक्सचं त्यानं सेंटीमीटरमध्ये रिडिंग घेतलेलं आहे. ती रिडिंग त्याला किती आलेलं आहे, हे सगळे रिडिंग त्याला मिळालं. वेगळे रिडिंग घेतले त्याने, प्रत्येक वेळी असे 1 2 3 4 5 6 असे 6 रिडिंग घेतले. 6 वेळा तो 5 इंचचा बॉक्स त्याने मेजर केल्यावरती त्याला एकदा 12.65 मिळालं, एका वेळी हे रिडिंग मिळालं, परत हे मिळालं, असे 6 रिडिंग त्याला वेगवेगळे रिडिंग मिळालेत. आता त्यातलं कुठलं रिडिंग आपण ॲक्सेप्ट करायचं आहे 5 इंचसाठी ते आपण ठरवायचं. तर लक्षात घ्या, 1 इंचची व्हॅल्यू आपली किती आहे, 2.54 सेंटीमीटर आहे. तर 5 इंचमध्ये किती झालं आपलं, 5 इंचमध्ये काय आलं, 5 इंटू 2.54 सेंटीमीटर झालं. म्हणजे हे जवळपास आपलं किती आहे, 12.7 सेंटीमीटर येते व्हॅल्यू, 5 इंची व्हॅल्यू. चल का 12.7 सेंटीमीटर. मग ह्या 12.7 सेंटीमीटर कुठं आहे का, आहे का इथं, नाही ना. मग ह्याच्या जवळपासची व्हॅल्यू 12.7च्या कोण आहे आपली, 12.6 आहे, बरोबर आहे ना. त्यामुळे 12.6 हे अप्रॉक्सिमेट म्हणलं आहे, ह्यांनी पण ॲक्युरेट 5 इंचचा बॉक्स आहे असं म्हणलेलं नाही. अप्रॉक्सिमेट 5 इंचमध्येच आपलं हे 12.7 सेंटीमीटर आलं आहे. मग ह्या 12.7 सेंटीमीटरच्या जवळ कोण आहे आपलं, 12.6 सेंटीमीटर आहे, हे आपण घेणार ना. चल का, ओके. मोस्ट करेक्टेड व्हॅल्यू आपण घेणार ना, त्याला आपण प्रिसिजन असं म्हणत असतो. ओके, प्रिसिजन म्हणजेच काय, एकच क्वांटिटी आपण मल्टिपल मेजर करायचे, एकच क्वांटिटी आपण अनेक वेळा मेजर केली तर आपल्याला एरर कमी मिळत असते. त्या कमी एरर येत असेल आणि मोस्ट ॲक्युरेट व्हॅल्यू मिळत असेल तर त्याला आपण काय म्हणत असतो, प्रिसिजन असं म्हणत असतो. आता आपल्याला इथं 12.7 सेंटीमीटर जवळ कोण आहे आपलं, 12.6 सेंटीमीटर आहे. म्हणजे आपलं ॲक्सेप्टेबल रिडिंग आपलं कुठलं असणार आहे याच्यामधलं, 12.6 हे आपण ॲक्सेप्ट करणार आहे. आता हे का ॲक्सेप्ट करणार आहे, तर ह्याची व्हॅल्यू काय आपली 5 इंचच्या जवळ आहे ना. 12.6 आपलं 5 इंचच्या जवळ आहे का नाही. आता 5 इंचमध्ये किती आपली व्हॅल्यू 12.7 सेंटीमीटर आहे. 12.6 सेंटीमीटरमध्ये 5 इंचच्या जवळच आहे ना. ह्यांनी सुद्धा अप्रॉक्सिमेट 5 इंच म्हणलं आहे, करेक्ट म्हणलं आहे का ह्यांनी सुद्धा नाही. त्यामुळे 12.6 आपली अप्रॉक्सिमेट 12.7च्या जवळपास आहेच ना. चल का, त्यामुळं आपण इथे एला काय म्हणणार आपण आता इथं 12.6 सेंटीमीटर व्हॅल्यू इज ॲक्सेप्टेबल म्हणणार, व्हॅल्यू इज ॲक्सेप्टेबल. चल काय, ही व्हॅल्यू आपण ॲक्सेप्ट करणार आहे. बिकॉज इट इज, हे काय असणार आहे, ही काय असणार आपली 5 इंच ॲप्रॉक्सिमेटली 12 पॉईंट्स व्हॅल्यू क्लोजर टू दिस व्हॅल्यू. बिकॉज 5 इंच
is 12.7 centimeter. 5 inch is 12.7 centimeter and is closer to the 12.6 सेंटीमीटर. ही 12.6 सेंटीमीटरच्या क्लोज आहे ना, जवळपास आहे, लक्षात घ्या. त्यामुळे आपण ही ॲक्सेप्ट करणार आहे. हेन्स दिस मेजरमेंट इज ॲक्सेप्टेबल. ओके, हे आपण ॲक्सेप्ट करणार आहे. त्यात आता बी व्हॅल्यू काय सांगितले, बी गिव युअर रिझन फॉर रिजेक्टिंग इच ऑफ द अदर्स. बाकीचे त्यातले फक्त 12.6च आपण ॲक्सेप्ट केलं ना. ही 5 इंच अप्रॉक्सिमेट जवळ आहे, क्लोजर आहे. बाकीचा रिजेक्ट का करणार आहे आपण बघा. 12.6 नंतर किती आहे आपला, 12.65 आहे. 12.65 आहे, इथं 12.655 आहे, 126.55 आहे आणि 12 सेंटीमीटर. आता ह्यांच्यातला लिस्ट काउंट किती होतोय बघा. 12.6 नंतर इथं लिस्ट काउंट किती आहे, 0. डिफरन्स सांगा लिस्ट काउंटमध्ये, ह्यातला डिफरन्स किती आहे 12.6 आणि 65 मध्ये 0.1 आहे ना, बरं आहे की नाही. लिस्ट काउंटमध्ये एरर यांच्यातली किती आहे, दोघांच्यातली 0.1च आहे ना. आता इथे किती येणार आहे, 0.01 येणार का 0.1 येणार, ह्या दोघांच्या मधले 0.01 येणार ना, बरं आहे की नाही. 0.01 सेंटीमीटर एरर, इथं पण 0.01, इथं पण 0.01 आहे, इथं काय येणार आहे आपली 0.0 का 0.1 0.10 ना. इथं जास्त आहे, चल का. ही 126.55 आहे आणि इथं फक्त 12 आहे, इथं जास्त डिफरन्स पडतो, लक्षात घ्या. लिस्ट काउंटची व्हॅल्यू इथं 0.06 येते, बरं आहे की नाही. इथं 0.6 सेंटीमीटर येते लिस्ट काउंट, इथं जास्त येतो, एकदम जास्त आहे, लक्षात घ्या. इथं कसं आहे 0.05 आहे, इथं 0.01 आहे, इथं आपला करेक्ट आहे 0.1 सेंटीमीटर, इथे किती आहे 0.01 आहे. मग आपल्या लक्षात घ्या लिस्ट काउंटची व्हॅल्यू आपली अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू किती आहे आपली 12.7 आहे. आपण ॲक्सेप्ट केलेली व्हॅल्यू किती आहे 12.6 आहे. ह्या दोघांचा डिफरन्स किती आहे आपला 0.1चा डिफरन्स आहे ना, 0.1 सेंटीमीटरचा डिफरन्स आहे. म्हणजे लिस्ट काउंट किती आहे आपला 0.1 सेंटीमीटर. लिस्ट काउंट म्हणजे आपली ॲक्सेप्टेबल व्हॅल्यू आणि ऑब्झर्व्ड व्हॅल्यू ह्यांच्यातला डिफरन्स, त्याला आपण लिस्ट काउंट असं म्हणतोय. ती 0.1 सेंटीमीटरचा, लक्षात घ्या. मग लिस्ट काउंट आपला 0.1 सेंटीमीटर जर असेल, लिस्ट काउंट हा आपला किती आहे 0.1 सेंटीमीटर आहे. मग 0.1 सेंटीमीटर लिस्ट काउंट असणारी व्हॅल्यू फक्त आपली 12.6 सेंटीमीटरच आहे, बाकीच्या येत नाहीत. बाकीच्या व्हॅल्यू किती आहे, लिस्ट काउंट 0.1 सेंटीमीटर आहे, बाकीच्या व्हॅल्यूमध्ये किती आहे 0.01 आहे, 0.05 असा लिस्ट काउंट चेंज होत जातो ना. ओके, लिस्ट काउंट सेम राहिला पाहिजे, ती एकच व्हॅल्यू आपली, लक्षात घ्या. लिस्ट काउंट 0.1 सेंटीमीटर आहे आपला, त्यामुळे काय असताना सांगा लिस्ट काउंट 0.1 सेंटीमीटर आहे स्केलचा, त्यामुळे अदर मेजरमेंट आपण इथं घेऊ शकत नाही, त्यामुळे ते रिजेक्ट करणार आपण. लिस्ट काउंट 0.1 सेंटीमीटर. ओके, लिस्ट काउंट ऑफ दी स्टिक म्हणूया आपण, स्टिकच घेतलेलं नाही तर मीटर स्टिक. लिस्ट काउंट ऑफ मीटर स्टिक. मीटर स्टिक इज 0.1 सेंटीमीटर. Okay, therefore other readings are rejected. त्यामुळे बाकीचे रीडिंग आपण काय करणार आहे, रिजेक्ट करणार. बाकीचे लिस्ट काउंट 0.1 सेंटीमीटरचे रीडिंग येत नाहीत ना. मीटर स्टिकचं 0.1 सेंटीमीटर डिफरन्स येतो आहे, ह्याच्यापेक्षा जास्त डिफरन्स येऊन चालणार नाही, चाल का. हे बाकीचे जे जास्त डिफरन्स पडतो आहे ना, त्यामुळे बाकीचं रीडिंग आपण रिजेक्ट करणार आहे, लक्षात येते ना. ओके, अशा तीन आपलं हे प्रॉब्लेम नंबर 3 आहे, समजलं ना. ओके, ओके, लक्षात. स्टॅच्योमेट्रिक प्रॉब्लेम आपला काय आहे बघा.
क्वेश्चन नंबर 1 आहे स्टॅच्यूमेट्रिक प्रॉब्लेम मला व्हॉट वेट ऑफ कॅल्शियम ऑक्साईड विल बी फॉर्म्ड ऑन हिटिंग 19.3 ग्रॅम ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. 19.3 ग्रॅम कॅल्शियम कार्बोनेट आपण हीट करणार आहे, त्यावेळी काय मिळणार आहे आपल्याला? कॅल्शियम ऑक्साईड मिळणार आहे. स्टॅच्यूमेट्रिक प्रॉब्लेमसाठी पहिल्यांदा आपल्या रूल्सच आहे. पहिला रूल काय आपला? बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन लिहिलं पाहिजे त्या रिॲक्शनसाठी. आता कॅल्शियम कार्बोनेट आपण हीट करणार आहे, म्हणजे आता कसं येणार आहे बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन? बघा, बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन कॅल्शियम कार्बोनेट कसा लिहिणार सांगा रे आपण? CaCO3 ना, सॉलिड स्टेटमध्ये कॅल्शियम कार्बोनेट. ह्याला आपण डिकम्पोज करणार आहे, ब्रेक करणार आहे, त्यावेळी कॅल्शियम ऑक्साईड मिळणार. कॅल्शियम ऑक्साईड कसा? CaO, बरोबर ना, प्लस CO2 गॅस. कॅल्शियम ऑक्साईड सॉलिड स्टेटमध्ये, CO2 आपला गॅस स्टेटमध्ये. लक्षात का? हे आपलं बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन आहे. बॅलन्स आहे ना, ह्या साईडचे रिॲक्टंट, ह्या साईडचे आपले प्रोडक्ट्स आहेत. आता तुम्ही स्टॅच्यूमेट्रिक लिहू शकताय. इथं स्टॅच्यूमेट्रिक कोएफिशियंट काय नाही म्हणजे काय असणार आहे? 1 असणार आहे, त्यामुळे ह्याचा 1 मोल झाला. चल का, इकडं सुद्धा काही नाही म्हणजे काय असणार आहे? ह्याचा 1 मोल असणार आहे. इकडं पण काही नाही म्हणजे ह्याचा 1 मोल असणार आहे. अंडरस्टँड? आता तुम्हाला काय लक्षात येते? 1 मोल कॅल्शियम कार्बोनेट हीट केल्यावरती तुम्हाला 1 मोल कॅल्शियम ऑक्साईड मिळत असतं. तुम्हाला काय सांगितलं आहे? फक्त वेट ऑफ कॅल्शियम ऑक्साईड फाइंड आउट करा म्हणले ना, बरं आहे की नाही? ऑन हिटिंग 19.3 ग्रॅम कॅल्शियम कार्बोनेट हीट केल्यावरती तुम्हाला इथं काय काय दिलं आहे बघा. वेट ऑफ कॅल्शियम ऑक्साईड काढायचं आहे तुम्हाला. कॅल्शियम ऑक्साईड CaO हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. त्यानंतर वेट ऑफ कॅल्शियम कार्बोनेट तुम्हाला दिलेलं आहे. वेट ऑफ CaCO3 तुम्हाला दिलेलं आहे. किती आहे? 19.3 ग्रॅम. ओके, हे तुम्हाला दिलेलं आहे, हे तुम्हाला काढायचं आहे. तर बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन तर आपण लिहिलेलं आहे. मग 1 मोल कॅल्शियम कार्बोनेटचं वेट किती येणार आहे सांगा मला? इथं कॅल्शियम किती आहे आपला? 40 आहे, प्लस कार्बन किती आहे? 12 आहे, प्लस ऑक्सिजन किती आहे? 3 आहेत ना. 3 ऑक्सिजनचं किती झालं? 16 × 3 48 झालं ना. 48 प्लस 12 किती झालं आपलं? 60. 60 प्लस 40 किती झालं? 100. चल का, म्हणजे 1 मोल कॅल्शियम कार्बोनेटमध्ये किती असणार आहे? 100 ग्रॅम असणार आहे. ही कसं काढलेलं असणार ना? कॅल्शियमचं 40 वेट आहे, कार्बनचं 12 आहे, ऑक्सिजनचं 16 आहे. 3 ऑक्सिजन आहे, त्यामुळे 16 × 3 48. 48 प्लस 12 60. 60 प्लस 40 100. जे 1 मोल कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे 100 ग्रॅम झाला. आता मग कॅल्शियम कार्बोनेटचं 1 मोलचं वेट सांगा मला इथं. आता कसं येणार? कॅल्शियमचं 40 आहे ना, कार्बनचं 12. 40 प्लस 12 किती झालं? 52 ग्रॅम, बरोबर ना. लक्षात आलं? आता इथं तुम्हाला आता फाइंड आउट करायचं आहे बघा. स्टॅच्यूमेट्री तुमच्या लक्षात आलं. 1 मोल कॅल्शियम कार्बोनेट ह्याला हिटिंग केलं की तुम्हाला काय मिळतं रे? 1 मोल कॅल्शियम ऑक्साईड मिळतो ना, CaO मिळतो तुम्हाला. आता 1 मोल कॅल्शियम ऑक्साईडचं वेट किती आहे? 100 ग्रॅम आहे, बरोबर आहे की नाही? कुठल्याही सब्स्टन्सचा 1 मोलमध्ये त्याचं मोलर मास असतं. 1 मोल कॅल्शियम कार्बोनेट म्हणजेच काय? 100 ग्रॅम कॅल्शियम कार्बोनेट ह्याला हीट केलं की तुम्हाला काय मिळतं रे? 52 ग्रॅम कॅल्शियम ऑक्साईड मिळतं. चल का, तुम्हाला किती हीट करायचं आहे सांगितले प्रॉब्लेममध्ये? 19.3 ग्रॅम. चल का, ते इथे घ्या. 19.3 ग्रॅम कॅल्शियम कार्बोनेट ह्याला तुम्ही हिटिंग केलं की तुम्हाला किती ग्रॅम कॅल्शियम ऑक्साईड मिळणार आहे? त्याचं वेट काढा म्हटलं मी, किती ग्रॅम मिळणार ना. चल का, हे तुम्ही आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. हे 19.3 × 52 डिवाइडेड बाय काय येणार आहे? 100. म्हणजे हे तुम्हाला काय मिळणार? इथं वेट ऑफ कॅल्शियम ऑक्साईड मिळणार. ह्याचं जे वेट आहे ते किती येणार आहे बघा. सॉरी, ऑक्सिजनचं वेट आपलं इथलं घ्यायला चुकलेलं आहे. ऑक्सिजनचं वेट आहे इथं, कार्बनचं घेतलं आहे आपण इथं 16 आलं पाहिजे, कारण कॅल्शियम 40 आणि ऑक्सिजनचं 16 आहे ना. 40 प्लस 16 56 आलं पाहिजे. चल का, इथं 56 करा. पण किती येणार आपलं सांगा आता? इथं वेट जे मिळणार आहे सिम्प्लिफिकेशन करून आपल्याला 10.8 ग्रॅम कॅल्शियम कार्बोनेट येणार. चल का, 10.8 ग्रॅम कॅल्शियम ऑक्साईड.
जे वेट ऑफ कॅल्शियम ऑक्साईड हे किती मिळणार तुम्हाला 10.8 ग्रॅम मिळणार आहे. अंडरस्टँड, लक्षात आहे ना प्रॉब्लेम, ह्याच्यात काय डाऊट आहे का? ओके, तर त्यानंतर नेक्स्ट बघा ह्याच्यामधला पुढचा आपण एक घेऊया याच्यामध्ये, म्हणजे स्टॅच्यूमेट्रीचे प्रॉब्लेम होतील हे लक्षात आलं काय डाऊट आहे ना? लक्ष प्रॉब्लेम्स काय बघा आपला स्टॅच्यूमेट्रिक प्रॉब्लेम क्वेश्चन नंबर 2 यातला, हावरली एनर्जी रिक्वायरमेंट फॉर एन ॲस्ट्रोनॉट can be satisfied by the energy released when 34 grams of sucrose are burned in his body. How many grams of oxygen would be needed to be carried out in space capsule to meet his requirement for 1 day? क्वेश्चन काय लक्षात घ्या, त्यामध्ये ह्याच्यामध्ये ॲस्ट्रोनॉट आहे, ॲस्ट्रोनॉटमध्ये स्पेसमध्ये जाणारे लोक आहेत, ते काय जाताना जेवण वगैरे घेऊन जात नाहीत, चल का कॅप्सूल घेऊन जातात, चल का विटॅमिन्सच्या वगैरे कॅप्सूल घेऊन जातात, लक्षात घ्या. ते कॅप्सूल खात असतात ते, चल का मग ते कॅप्सूलमध्ये सुक्रोज असतं, चल का ती एनर्जी रिक्वायरमेंट बॉडीची करत असते, चल का. तर मग ती हावरली एनर्जी रिक्वायरमेंट फॉर ॲस्ट्रोनॉट कॅन बी सॅटिस्फाईड बाय द एनर्जी रिलीज्ड व्हेन 34 ग्रॅम ऑफ सुक्रोज. म्हणजे 34 ग्रॅम सुक्रोज घेतल्यानंतर त्याला 34 ग्रॅम सुक्रोज घेतल्यानंतर तो बर्न होणार बॉडीमध्ये, बर्न झाल्यावरती जेवढी एनर्जी मिळणार आहे की त्या एनर्जी त्याला सॅटिस्फाय होते त्या ॲस्ट्रोनॉटला वरती, चल का. मग विचारलं की आपल्या हाऊ मेनी ग्रॅम्स ऑफ ऑक्सिजन वुड बी नीडेड टू कॅरीड आउट इन स्पेस कॅप्सूल टू मीट हिज रिक्वायरमेंट फॉर 1 डे. मग एका दिवसाला ती कॅप्सूल किती एनर्जी देत असते हे सांगायचं आहे आपल्याला, चल का. ॲस्ट्रोनॉट काय करणार आहे, 34 ग्रॅम सुक्रोज बर्न करणार आहे, 34 ग्रॅम सुक्रोज बर्न करणार आहे कधी, एका तासाला, चल का. ती कॅप्सूल खाल्ल्यानंतर, ते कॅप्सूल खाल्ल्यानंतर त्याला 34 ग्रॅम सुक्रोज बर्न झाल्यावरती किती एनर्जी मिळणार आहे ते आपल्याला काढायचं आहे. मग आता मग तो 34 ग्रॅम सुक्रोज बर्न करण्यासाठी किती ऑक्सिजन लागणार आहे ते आपल्याला काढायचं आहे. मग आता तो किती ऑक्सिजन लागणार ते हावरली आपण काढणार आहे, इथं हावरली मिळणार आहे आपल्याला, एका तासाला किती ऑक्सिजन लागणार आहे. 34 ग्रॅम सुक्रोज बर्न करण्यासाठी एका तासाला किती ऑक्सिजन लागणार आहे, मग एका दिवसामध्ये किती ऑक्सिजन लागणार ते आपल्याला कळायचं आहे. एका दिवसामध्ये किती तास झाले आपले 24 हावर्स ना, जी तुम्हाला मिळणार आहे ती एका तासाची मिळणार आहे, त्याला 24 मल्टिप्लाय करायचं, तुम्हाला एका दिवसाची मिळणार ते, चल का. तर कसं करायचं बघा, पहिल्यांदा सेम बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन तुम्ही लिहायचा. बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन सुक्रोजसाठी, सुक्रोज आपण आता काय करणार आहे, बर्न करणार आहे ना. सुक्रोजचा फॉर्म्युला काय आहे, सुक्रोज C12H22O11, शुगरचा नाही सुक्रोजचा, चल का. C12H22O11, ग्लुकोजचा C6H12O6 आहे. सुक्रोज आपला डायसॅकराइड आहे, चल का. 2 मोनोमर असतात त्याच्यामध्ये, एक आपला कुठला असतो ग्लुकोज आणि एक फ्रुक्टोज असतो. ओके, सुक्रोज डायसॅकराइड आहे, ह्याच्यामध्ये 2 असतात आपले, 2 मोनोसॅकराइड, एक ग्लुकोज आणि एक फ्रुक्टोज असतो. आता ह्याचं हा जो सुक्रोज आहे हा आपल्याला बर्न करायचा आहे. बर्न करणार म्हणजे कोण लागणार आहे, ह्याला बर्निंगसाठी ऑक्सिजन लागणार आहे. मग आता ही बर्न केला, कुठलाही हायड्रोकार्बन बर्न केला की आपल्याला कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर मिळत असतं. आता इथं डायरेक्ट तुम्ही इक्वेशन काय लिहिणार आहे, CO2 + H2, बरोबर आहे ना, CO2 + H2. तर कार्बन डायऑक्साईड कसा येणार आहे गॅसेस स्टेटमध्ये, हा वॉटर लिक्विड स्टेटमध्ये, ऑक्सिजन गॅस हा सुक्रोज आपला सॉलिड स्टेटमध्ये, बरोबर ना. आता ही बॅलन्स आहे का इक्वेशन, आपलं बॅलन्स ना. कार्बन किती आहे तरी आपल्या इथं 12 आहे, इकडे कार्बन 12 येण्यासाठी आपल्याला काय लागेल, 12 CO2 लिहावं लागेल, बरोबर ना. मग आता ऑक्सिजन आणि हायड्रोजन बॅलन्स होतात का, ऑक्सिजन हायड्रोजन बॅलन्स होतात का, होत नाहीत ना. मग आता इकडे किती झालं आहे बघा, ऑक्सिजन 12 × 2 24, ओके. इकडे ऑक्सिजन बॅलन्स होत नाही. हायड्रोजन किती आहे सांगा, 22 हायड्रोजन आहेत ना. 22 हायड्रोजन ह्या साईडला येण्यासाठी मी काय लिहिणार, 11H2 लिहिणार. 11 × 2 काय झालं, 22 झालं ना, ओके.
मग टोटल ऑप्शन किती झाले बघा रे आता 12 × 2 24 24 प्लस 11 किती झाले आपले किती यायला आपला इथे किती लागेल सांगा बरोबर आहे की नाही 12 2 लागेल की नाही बॅलन्स आले का बघा इक्वेशन बॅलन्स आले का बघा इथं ऑप्शन 12 × 2 24 आणि 11 किती झालं आपलं 34 बरोबर ना हां 35 इकडे किती झालं आहे बघा 24 आणि हे 11 बरोबर झालं ना बॅलन्स आले आता ही बॅलन्सने केमिकल इक्वेशन लिहिलेलं आहे आपण सुक्रोज आहे हा लक्षात घ्या सुक्रोज आहे हा आपला सुक्रोजचा फॉर्म्युला आहे सुक्रोजचा किती मोल आहे रे 1 मोल आहे ना 1 मोल सुक्रोज बर्न करण्यासाठी किती मोल ऑक्सिजनचे लागतात 12 मोल ऑक्सिजनचे लागतात ना बरं एक नाही 1 मोल सुक्रोजचा आपल्याला बर्न करण्यासाठी ऑक्सिजनचे किती मोल लागतात 12 मोल लागतात ओके मग आता लक्षात घ्या हे आपण कसं काढणार आहे बघा कार्बनचं वेट तर तुम्हाला माहिती आहे ना 1 मोल सुक्रोजमध्ये त्याचं मोलर मास कार्बनचं वेट किती असणार आहे आपलं 12 चल का बरोबर ना 12 × 12 करायचं चल का किती आलं साहेब 12 × 12 कार्बन हायड्रोजन एका हायड्रोजनचं 1 ना 12 × 1 ऑक्सिजनचं किती आलं 11 × 16 बरोबर ना हे आपण सिम्प्लिफाय करायचं चल का हे आपल्याला किती मिळणार बघा 342 ग्रॅम चल का 342 ग्रॅममध्येच काय येणार आपला 1 मोल सुक्रोजचं वेट येणार आणि आता तुम्हाला इकडं 12 मोल ऑक्सिजनचं हे तुम्हाला माहितीच आहे एका ऑक्सिजनचे किती असतं रे 16 × 12 बरोबर ना हे आपलं किती आलं सांगा याचं वेट किती मिळालं 384 बरोबर आहे ना बरोबर आहे की नाही 384 ग्रॅम आपले झालं मग आता लक्षात घ्या याचा अर्थ काय आपला 1 मोल सुक्रोज बर्न करण्यासाठी 12 मोल आपल्याला ऑक्सिजन लागतात इथं आता मी लिहितोय बघा इथं 1 मोल सुक्रोज C12H22O11 हे बर्न करण्यासाठी आपल्याला 12 मोल O2 लागतोय ना ठीक आहे याचा मग एका मोलचं वेट किती आहे आपलं 342 ग्रॅम C12H22O11 हा ब्रेक करत असताना आपल्याला किती लागतोय 384 ग्रॅम O2 लागतोय ना बरं आहे नाही 1 मोल O2 म्हणजे 384 O2 आपल्याला मग त्यांनी किती सांगितलं रे फक्त बर्न करायचं आहे 34 ग्रॅमच बर्न करायचं आहे 342 ग्रॅम सुक्रोज बर्न करण्यासाठी 384 ग्रॅम ऑक्सिजन लागतोय तर 34 ग्रॅम सुक्रोज बर्न करण्यासाठी आपल्याला किती ऑक्सिजन लागणार आहे ते फाइंड आउट करायचं हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं ओके किती येणार मग सांगा इथं 34 × काय होणार 384 डिवायडेड बाय हे काय येणार आहे 342 ह्याचं ॲन्सर आपल्याला मिळणार आहे ते जे ॲन्सर आहे ते बघा 38.1754 ग्रॅम एवढा ऑक्सिजन लागणार लक्षात घ्या एवढा O2 लागणार आहे ह्या मिळालेला जो ऑक्सिजन आहे तो हावरली आला एका तासाला एवढा ऑक्सिजन बर्न करायला लागणार 34 ग्रॅम हे करण्यासाठी चल का 34 ग्रॅम सुक्रोज बर्न करण्यासाठी 38.1754 ग्रॅम ऑक्सिजन एका तासाला लागणार आहे तर आपल्या एका दिवसाला विचारलं आहे 1 डेला विचारलं आहे 1 डेमध्ये किती हावर झाले आपले 24 हावर चल का 1 हावरला एवढा तर 24 हावरला किती ह्याला मल्टिप्लाय करायचं 24 चल का तर आपल्या एका दिवसाला लागणार किती ऑक्सिजन ते आपल्याला फाइंड आउट करायला लागणार आता मी ह्या साईडला इथे लिहितो चल का इथं लिहितो बघा इथं हे आपल्याला मिळणार हावरली रिक्वायरमेंट हे आपल्याला मिळालं हावरली रिक्वायरमेंट ऑफ O2 हे किती आले आपली 38.1754 ग्रॅम बरोबर ना आपल्याला दिवसाला काढायचं ना एका दिवसाला रिक्वायरमेंट ऑफ ऑक्सिजन फॉर 1 डे रिक्वायरमेंट ऑफ O2 फॉर 1 डे 1 डेमध्ये किती हावर आले आपले
24 ना, 30 × 24 हावर ना, बरोबर. हे सिम्प्लिफाय करायचं. हे आपल्याला ॲन्सर याचं मिळणार आहे 916.209. ओके, हेच नियरली अबाउट आपलं किती येतं 21 राऊंड फिगर, बरोबर ना. एवढी रिक्वायरमेंट ऑप्शन फॉर 1 डे इन राहील सुक्रोजचं बर्निंग करण्यासाठी. लक्षात आलेला प्रॉब्लेम हा. ओके, यामध्ये काय डाऊट आहे? ओके, आता रिमेनिंग प्रॉब्लेम आपण नेक्स्ट लेक्चर बघूया. ओके, थँक्यू.